महेश मांजरेकर जी आज हमारे साथ हैं। मराठी कार्यक्रम है मिफ्ता, मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटर अवॉर्ड्स, आणि दुसरा वर्ष आहे मिफ्ताचा। या वर्षी महेशजींनी इथे दादरमध्ये रवींद्र नाट्य मंदिरमध्ये 5 दिवसाचा किंवा 6 दिवसाचा फेस्टिवल केला आहे, ज्यामध्ये सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशनने सुद्धा सहभाग घेतलेला आहे इतर स्पॉन्सर्स बरोबर। तर महेशजी, ही मला वाटतं आपली एक फार मोठी जीत आहे, मिफ्ताचं परदेशात जायच्या अगोदरचं इकडचं विजय। तर तुम्ही काय म्हणू शकणार आहे? आणि मला वाटतं मराठीतला हा असा फेस्टिवल कधीच झाला नव्हता। सिनेमा आणि नाटक, 10 सिनेमे 10 नाटक, आणि बेसिकली फेस्टिवल्स झालेत, म्हणजे सिनेमाचे फेस्टिवल, पण मराठी असं नाही। हा एवढा जो प्रतिसाद मिळाला सिनेमाला आणि नाटकाला वॉज फिनॉमिनल। आणि बेसिकली मी हे सगळं बांधून याच्यावरती नाटकावर चर्चा किंवा सिनेमावर चर्चा किंवा गाण्याचा कार्यक्रम किंवा नाचाचा कार्यक्रम हे असं कोणी व्हरायटी केलं नव्हतं। तर 6 दिवसात मला तसं म्हटलं तर जवळजवळ 10 सिनेमे 10 नाटकं, इथे 7 कार्यक्रम, 7-8 कार्यक्रम, म्हणजे 28 प्रोग्राम झाले 6 दिवसात, आणि विच एव्हरीबडी गुड एन्जॉय। इकडचं कार्यक्रम संध्याकाळचं सगळ्यांना विनामूल्य ठेवलेला, आणि इट वॉज वन ऑफ इज काइंड, द फर्स्ट ऑफ इज काइंड मराठीला। आणि ऑब्व्हियसली तुमचं सपोर्ट, सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशनचं सपोर्ट दिलं, त्यामुळे बरंचसं शक्य झालं, आणि आय थिंक विल ग्रो, नेक्स्ट इयर विल बी बिगर अँड बेटर। फंटॅस्टिक। माझ्या मते लोकांना एवढा चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट करून देणं, त्यांना एवढी व्हरायटी ऑफर करणं, त्याशिवाय एक नवीन कॉन्सेप्ट की तुम्ही फक्त एक निम्म्य पैशांमध्ये पास घ्या, सीझन पास घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही सगळे ड्रामा पहा, सगळे पिक्चर पहा, आणि त्या व्यतिरिक्त मराठी खाद्यपदार्थ त्याच पासमध्ये, ही फार एक नॉवेल्टी आणि नॉवेल कॉन्सेप्ट जी तुम्ही केली। तेच झालं, काय झालं, मी मला कोणीतरी विचारलं की तुम्ही पैसे का घेतले, म्हटलं काय झालं, पैसे नाही दिले तर एक असा अनवॉन्टेड क्राऊड येईल, बरोबर, विच विल क्रिएट, वी वॉन्ट अ क्राऊड, पण जसा बरा पाहिजे जो गर्दी आहे, नाटक बघण्यात इंटरेस्ट आहे, नाही तर लोक फक्त फुकट मिळतं म्हणून येणार नाही। तर ती जे काय पैसे घेतले ते नॉट इवन फॉर दिस थिंग, त्यात तो नाश्ता पण नाही निघत, पण ते कसं होतं, लोकांनाही वाटतं ना की आम्ही पैसे देऊन आलो, तिकीट काढून आलो, तर तो त्यांना पण एक फील चांगला असतो। मिफ्ता आयफाच्या लेवलचा मराठी लोकांसाठी, महाराष्ट्रासाठी एक फार मोठा कार्यक्रम मानला जातोय। हे दुसरं वर्ष आहे, या वर्षी आपण लंडनला करतोय, पण या फेस्टिवलच्या रूपाने मला वाटतं पुढच्या वर्षांमध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी फेरबदल करणारच, कारण हा जो भव्य तुम्ही सेट इथे उभारलेला आहे, या सेटला बघता लोक अजूनही अपेक्षित राहणार की महेश मांजरेकरांचं नाव जोडलं म्हणजे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा काहीतरी मोठं होणार आहे। पुढच्या वर्षी काहीतरी करायचं, आणि पुढच्या वर्षी काय करतो, काय काय नवीन गोष्टी इंट्रोड्यूस करतो। पुढच्या वर्षी एक नाटक जे तिकडे प्रीमियर होईल, त्याची आपण एक जुलैमध्ये स्पर्धा घेतो, त्या 3-4 नाटक, ती वेगळी आहे, त्याची थोडा मिफ्ता स्पर्धा, दॅट इज अ स्पर्धा फॉर अ प्ले टू बी डन अब्रॉड, जिथे आम्ही अमेरिकेला करतो पुढच्या वर्षी, यावर्षी आपलं लंडन, तर ते आहे। आणि इथे आता आज जो आम्ही इथे आपण 1-2 तासाचा कार्यक्रम होतो, हिअर द कार्यक्रम विल बी ऑफ 3-4 hours, फंटॅस्टिक। आणि चर्चेमध्ये लोक म्हणत होते की कोणीतरी मराठी ड्रामास 7 समुद्रापार नेलं पाहिजे, तर ते महेशजी करतातच आहे आणि अजून मोठ्या प्रमाणात करत राहतील। सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशनचा महेश मांजरेकरांना आणि त्यांच्या या ॲक्टिव्हिटीजला नेहमी पाठिंबा राहणार, हे आमचं सौभाग्य आहे की आम्ही एवढ्या चांगल्या कार्यामध्ये सहभागी झालेलो आहोत। थँक्स अ लॉट महेश। थँक्यू।